माऊली रामकृष्ण हरी. मग काय म्हणते पंढरीची वारी आणि काय म्हणतोय तुमच्याकडचा पाऊस, मला कमेंट करून नक्की सांगा. तर भक्तांनो, आषाढी एकादशी म्हटली की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत असतं. ते म्हणजे टाळ मृदुंगांचा नाद आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायी चालत असलेले वारकरी आपल्या लाडक्या विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेले. मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण सध्या वारीमध्ये आहे? आता तुम्ही कुठे आहात? पंढरपूर अजून तुमच्यापासून किती दूर आहे? तर एकादशीच्या दिवशी आपण सर्वजण उपवास करतो, म्हणजे अनेक जण एकादशीचा उपवास करतात. या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा केली जाते. या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगांचं नामस्मरण आपल्याकडून होतं. पण या सगळ्यामध्ये एक नियम असा आहे जो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये पाळला जातो. अगदी लहानपणापासून आपण हे ऐकत आलेलो आहोत की एकादशीला तांदूळ खायचे नाहीत. आपली आई सांगते, आजी सांगते, गुरुजी सांगतात. एवढंच नव्हे तर धर्मग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख होतो. मग तुम्ही कधी हा प्रश्न स्वतःला विचारलेला आहे का की तांदूळच का? गहू का नाही, ज्वारी का नाही, बाजरी का नाही? अर्थात सलग मी तुम्हाला ज्या ज्या धान्यांची नावं सांगितली, अगदी तांदळासहित, त्यातलं एकही धान्य आपण कुठल्याही उपवासाला खाऊ शकत नाही किंवा अन्नधान्य आपण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी खातच नाही. तरीसुद्धा मग या बाकीच्या धान्यांची नावं न घेता प्रामुख्याने तांदळाचंच नाव का घेतलं जातं? एकादशीला तांदूळ खाऊ नयेत असं. आता समजा आपण एकादशीच्या दिवशी चुकून माकून तांदूळ खाल्ले तर खरंच पाप लागतं का? किंवा एकादशीला तांदूळ खाऊ नये ही एक अंधश्रद्धा आहे की यामागे काही पौराणिक कथा आहे? भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी आपल्या भक्तांना असा नियम का सांगितला? चुकून एकादशीचं व्रत मोडलं तर काय करावं? आणि एकादशीचं व्रत कसं करावं, म्हणजे खरी पद्धत कशी आहे? एकादशीला काय खावं, काय खाऊ नये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामात येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. कारण या चॅनेलवर तुम्हाला फक्त धार्मिक कथाच ऐकायला मिळत नाही, तर त्यातून काहीतरी शिकवण, बोधसुद्धा मिळतो. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा म्हणेल की शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा माऊली किंवा पांडुरंग, या दोन्हीपैकी कोणताही एक शब्द तुम्हाला तुमच्या कमेंटमध्ये लिहायचा आहे. हा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय तर त्याच्या कमेंटमध्ये. आणि मला सांगा, तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरचे जेवढेही व्हिडिओ पाहिले तर ते तुम्हाला कसे वाटताय? काय बदल केला पाहिजे किंवा कोणकोणते विषय अजून तुम्हाला ऐकायचे आहेत की जे मी आपल्या चॅनलवर घेऊन आले पाहिजे? तर तेवढं एक सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. आता या व्हिडिओची सुरुवात आपण एका छानशा पांडुरंगांच्या अभंगाच्या काही ओळीने करावी असं मला वाटतं. तर सर्वांनी ऐका. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आपण लहानपणापासून एकादशी हा शब्द ऐकत आलो आहोत. घरात आपली आई म्हणते आज एकादशी आहे, आजी सांगते आज उपवास आहे. मंदिरामध्ये घंटानाद सुरू असतो. विठ्ठलाच्या मंदिरात भक्तांची गर्दी असते आणि महाराष्ट्रामध्ये तर या दिवसाला एक वेगळंच पावित्र्य लाभलेलं असतं. मग एकादशी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांना पडतो. चला सर्वात आधी सोप्या भाषेमध्ये आपण ते समजून घेऊया की एकादशी नेमकं कशाला म्हणतात. तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक चांद्रमास 2 पक्षांमध्ये विभागलेला असतो. एक म्हणजे शुक्ल पक्ष, दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष. अमावस्येनंतर चंद्राची कला वाढत जाते त्या काळाला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेनंतर चंद्राची कला कमी होत जाते त्या काळाला कृष्ण पक्ष म्हणतात. या दोन्ही पक्षांमध्ये 11वी जी तिथी येते तिला एकादशी असं म्हटलं जातं. म्हणजेच
प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये. त्यामुळे वर्षभरामध्ये साधारणतः 24 एकादशी येतात. अधिक मास असेल तर त्याची संख्या अजून 2 ने वाढते. आता यंदाच्या वर्षी अधिक मास म्हणजेच काय धोंड्याचा महिना होता. अजून 2 एकादशी तुमच्यापैकी जे जे एकादशी करतात तर त्याच्यामुळे वाढल्या. तर यंदा तुमच्याकडून टोटल एकूण सांगायचं झालं तर 26 एकादशी होणार आहेत. आणि खरं तर जे कोणी एकादशीचं व्रत करतं ते खरंच यंदाच्या वर्षी भाग्यवान ठरणार आहेत. त्यांच्याकडून टोटल 26 एकादशींचं व्रत होणार आहे. त्यापैकी काही एकादशी तर करून सुद्धा झाल्या. तर सांगण्याचा उद्देश असा की प्रत्येक एकादशीचं आगळं वेगळं असं महत्त्व आहे. जसं की निर्जला एकादशी, देवशयनी म्हणजेच आता येणारी आषाढी एकादशी, प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशी, मोक्षदा एकादशी, सफला एकादशी, योगिनी एकादशी, कामिका एकादशी आणि अशा प्रत्येक एकादशी मागे वेगळी कथा, वेगळं महत्त्व आणि वेगळा असा आध्यात्मिक संदेश सुद्धा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की एकादशी फक्त नावाला एकादशी नाही तर तिची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत. प्रत्येक एकादशीला एक काहीतरी खास नाव आहे. मात्र या सर्वांमध्ये आषाढी एकादशीला विशेष स्थान दिलं गेलं आहे. कारण या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू योग निद्रेला जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या एकादशीला नाव आहे देवशयनी आषाढी एकादशी. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने साधू संत असतील, वारकरी असतील, अनेक भक्त मंडळी असतील, तसेच जप, दानधर्म आणि सात्विक जीवनावर या काळामध्ये भर देण्याची पद्धत आहे. मंडळी, जर महाराष्ट्राची ओळख एका धार्मिक परंपरेने होत असेल तर ती म्हणजे वारी, आषाढीची वारी. आषाढी एकादशी जवळ आली की महाराष्ट्रातील वातावरणच अगदी बदलून जातं. गावागावातून दिंड्या, पालख्या निघतात. टाळ, मृदुंग, वीणा, भगवी पताका, डोक्यावर तुळशीचं वृंदावन, ओठांवर अभंग आणि मनामध्ये फक्त एकच ध्यास, माझा विठुराया. शेकडो किलोमीटरचा तो प्रवास, त्यामध्ये उन्हाची पर्वा नाही, पावसाची चिंता नाही, पायाला फोड आले तरी सुद्धा चालतील, पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं, अशी भावना घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते, वारी ही फक्त एक यात्रा नाही, ती श्रद्धेचा उत्सव आहे. ती समतेची शिकवण आहे. तिथे कुणी श्रीमंत नसतो, कुणी गरीब नसतो, कुणी मोठा नसतो, कुणी लहान नसतो, सगळे फक्त विठ्ठलाचे साधे भोळे वारकरी असतात. मंडळी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई अशा अनेक संतांनी एकादशीचं महत्त्व आपल्या अभंगांमधून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी त्यातून आपल्याला नेहमी एकच संदेश दिला, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे यज्ञ करण्याची अजिबात गरज नाही. मनामध्ये भक्ती, ओठांवर नाम आणि आचरणामध्ये चांगुलपणा असेल तर विठ्ठल स्वतः तुमच्या जवळ येतो. आता तुम्ही विचाराल, उपवास म्हणजे फक्त दिवसभर काही न खाणं का? नाही. उपवास या शब्दाचा अर्थही खूप सुंदर आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजे भगवंताच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न, यालाच म्हणतात उपवास. त्या दिवशी फक्त अन्न कमी करायचं नसतं तर मनातील राग, मत्सर, लोभ, अहंकार, वाईट विचार यांचाही आपल्याला त्याग करायचा असतो. म्हणूनच अनेक भक्त त्या दिवशी जास्तीत जास्त आपला वेळ नामस्मरण करण्यात घालवतात. विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, भगवद्गीता वाचतात, हरिपाठ म्हणतात, अभंग म्हणतात, दानधर्म करतात, गरजूंना मदत करतात. कारण एकादशी म्हणजे फक्त पोटाचा उपवास नाही तर मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण सुद्धा आहे. पण मंडळी, आजही एक प्रश्न अनुत्तरित आहे. जर एकादशी इतकी पवित्र असेल तर या दिवशी तांदूळच का खायचे नाहीत? यामागे नेमकी कोणती घटना घडली? भगवान विष्णूंनी असा नियम आपल्याला का सांगितला? मूर राक्षसाच्या कथेतून एकादशीची सुरुवात कशी झाली? याचं अत्यंत रंजक असं उत्तर आता मी तुम्हाला व्हिडिओच्या या पुढच्या भागात सांगणार आहे. तर भक्तांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आपण दिवाळी साजरी करतो, दसरा साजरा करतो, होळी साजरी करतो, पण एकादशी ही साजरी केली जात नाही तर ती पाळली जाते. यामागचं खरं कारण काय आहे? कारण एकादशी हा फक्त सण नाही तर स्वतःला बदलण्याचा दिवस आहे. आजकाल तसे अनेक जण उपवास करतात,
पण उपवास म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना माहिती असतं. आणि आजकाल तर पदार्थांचे पर्याय सुद्धा इतके आलेले आहे, म्हणजे रोजच्या जेवणाचेच नाही तर उपवासाच्या पदार्थांचे सुद्धा. त्याच्यामुळे बरंच काही खायला मिळतं आणि त्यातले मग अनेक जण हौस म्हणून उपवास धरतात. आता बघा, काही जण म्हणतात आज उपवास आहे म्हणून दिवसभर फक्त साबुदाणा खायचा. काही जण फळं खातात, काही जण दूध पितात, तर काही जण अगदी दिवसभर काही सुद्धा खात नाही. पण मंडळी, उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं असंच असतं का? याचं उत्तर आहे नाही. उपवास हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, अर्थात देवाच्या अगदी जवळ जाणं. जर आपण दिवसभर उपवास केला म्हणजे उपाशी राहिलो, पण मनामध्ये राग असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, कुणाविषयी द्वेष असेल किंवा कटुता भरलेली असेल, तर तो उपवास पूर्ण होईल का किंवा होतो का? तर नाही. आपलं धर्मशास्त्र म्हणतं, देवाला तुमच्या ताटापेक्षा तुमच्या मनाची जास्त काळजी असते. मंडळी, कल्पना करा, एखादा माणूस उपवासानिमित्त किंवा तसाच दिवसभर म्हणजे उपाशी राहतो, म्हणजे काय उपवास करतो, पण दुसऱ्याशी खोटं बोलतो, एखाद्याचा अपमान करतो, रागावतो, गरजवंताला कधी मदत करत नाही, तर मग अशा उपवासाचा उपयोग काय? म्हणूनच आपल्या संतांनी नेहमी हे सांगितलं, उपवास म्हणजे शरीराचा नाही तर मनाचा एक प्रकारे उत्सव आहे. संत तुकाराम महाराज या बाबतीत म्हणतात की केवळ बाह्य आचरण पुरेसं नाही, खरी भक्ती ही अंतःकरणामध्ये असावी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भक्ती, नम्रता आणि चांगलं आचरण यालाच महत्त्व दिलं. याच कारणामुळे एकादशीच्या दिवशी फक्त अन्नाचा त्याग नाही तर वाईट विचारांचा त्याग, कटू शब्दांचा त्याग, लोभाचा त्याग, अहंकाराचा त्याग यालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. एकादशीचं व्रत करण्यामागे आणखी एक सुंदर विचार सांगितला जातो. आपण वर्षभर आपल्या शरीराची काळजी घेतो, पण मनाची काळजी किती वेळा बरं घेतो? एकादशी म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दिवस. मी कुणाला दुखावलं का? माझ्याकडून काही चूक झाली का? मी माझ्या आई वडिलांचा आदर करतो का? माझ्या बोलण्यामुळे कुणाचं मन तर दुखावत नाही ना? असे अनेक प्रश्न स्वतःला विचारण्याचा दिवस म्हणजे एकादशी होय. म्हणूनच या दिवशी नामस्मरणाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम जय राम जय जय राम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे नाम घेतलं की आपलं मन शांत होतं, अशी भक्तांची प्रामाणिक श्रद्धा आहे. मंडळी, एकादशीच्या दिवशी तसे अनेक जण हरिपाठाचं वाचन करतात, म्हणजे हरिपाठ म्हणतात. भगवद्गीता वाचतात, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतात. काही जण मंदिरात जाऊन श्रीहरी विठ्ठलांचं दर्शन घेतात. काही जण घरीच आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीमध्ये दिवा लावून शांतपणे प्रार्थना करतात. भगवंताला काही मोठमोठे नैवेद्य लागत नाहीत, पण शुद्ध मन आणि खरी श्रद्धा ही पुरेशी ठरते. मंडळी, एकादशीचं व्रत केल्याने नक्की काय मिळतं? की धर्मग्रंथांमध्येच सांगितलेलं आहे म्हणून करायचं. श्रद्धेने केलेलं एकादशीचं व्रत मनाला सात्विक बनवण्याचं काम करतं. इंद्रियांवर संयम ठेवण्याची सवय आपल्याला लागते, भक्ती वाढवते आणि माणसाला हळूहळू चांगल्या जीवनाकडे घेऊन जाते. याचा अर्थ असा नाही की फक्त एक दिवस उपवास केला आणि सगळी पापं नष्ट झाली, आणि किंवा पापं करायची आणि त्यासाठी मग एक दिवस एकादशी करायची म्हणजे ती पापं सुद्धा नष्ट होऊन जाणार, तर असं नाही. एकादशी आपल्याला चांगला माणूस बनण्याची आठवण करून देते. मंडळी, एकादशी इतकी पवित्र का मानली गेली? भगवान विष्णूंचा आणि तिचा नेमका संबंध काय आहे? मूर राक्षस कोण होता आणि कुणाच्या वधामुळे एकादशी देवीचा जन्म झाला, हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगते. तर बघा, पद्मपुराणामध्ये ही कथा सांगितलेली आहे. भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि नारद मुनी यांच्या संवादातून तिचं वर्णन आपल्याला आढळतं. एकदा काय झालं, देवर्षी नारद भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी आले. नारदांनी नम्रपणे विचारलं, हे नारायण, आपण सर्व जीवांचे पालन करता आहात. अनेक व्रत, अनेक तिथी, अनेक सण आहेत, पण एकादशीला इतकं विशेष महत्त्व का आहे? या व्रताची सुरुवात नेमकी कशी झाली? भगवान श्रीहरी श्री विष्णू मंदपणे हसले आणि म्हणाले, नारदजी, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलास. खरं तर हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर अनेक जणांना हवं असेल. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो जी ऐकल्यावर प्रत्येक भक्ताच्या मनात एकादशीबद्दल अधिक श्रद्धा निर्माण होईल. तर मंडळी, ही कथा आहे हजारो वर्षांपूर्वीची. त्या काळामध्ये मूर नावाचा एक अत्यंत बलवान असा राक्षस होता, पण तो अहंकारी आणि क्रूर सुद्धा होता.
त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं. त्याने अनेक वरदानं मिळवली आणि त्या वरदानांमुळे तो जवळजवळ अजिंक्य झाला. सुरुवातीला त्याने पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. ऋषीमुनी यज्ञ करत असत, पण मूर त्यांच्या यज्ञात विघ्न आणायचा. साधू संत जंगलामध्ये तपश्चर्या करायचे, त्यांनाही तो त्रास द्यायचा. हळूहळू त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वर्गावरच आक्रमण केलं. देवराज इंद्र आणि इतर देवांनी त्याच्याशी युद्ध केलं, पण मूर हा इतका शक्तिशाली होता की देवांचा तिथे पराभव होत होता. स्वर्गावर सुद्धा त्याचंच राज्य निर्माण झालं. देव भयभीत झाले, धर्म संकटात आला, यज्ञ बंद झाले, भक्त भयभीत झाले. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन क्षीरसागरामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या चरणी गेले. देवांनी अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना केली, हे श्रीहरी, आपणच या सर्व सृष्टीचे पालन करता आहात. आम्ही सर्वजण मूर राक्षसामुळे अत्यंत त्रस्त झालो आहोत. आमचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा, धर्म वाचवा. भगवान विष्णूंनी सर्व देवांना धीर दिला. ते म्हणाले, धर्माचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य आहे. अधर्म कितीही बलवान झाला तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बोलून भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी आपली दिव्य शस्त्र धारण केली. सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, शारंग धनुष्य म्हणजे सुदर्शन चक्र एक, कौमोदकी गदा दुसरी, शारंग धनुष्य तिसरा, असे 3 त्यांचे जी काही शस्त्रास्त्र होते किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो आयुध, तर ती त्यांनी धारण केली. कशासाठी? मूर राक्षसाचा सामना करण्यासाठी. यानंतर दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. हे युद्ध काही साधं नव्हतं. पुराणांमध्ये वर्णन येतं की हे युद्ध तसं अनेक वर्ष चाललं. मूर पुन्हा पुन्हा नवनवीन मायावी शक्ती धारण करायचा. कधी तो हजारो सैनिक निर्माण करायचा, कधी पर्वता एवढे विशाल रूप धारण करायचा, कधी अदृश्य व्हायचा. पण भगवान विष्णू प्रत्येक वेळी त्याचा पराभव करत होते. तरी सुद्धा मूरने हार मानली नाही. शेवटी दीर्घ युद्धानंतर भगवान विष्णूंनी काही काळ विश्रांती घेण्याचा विचार केला. ते हिमालयातील हैमवती नावाच्या एका पवित्र गुहेमध्ये गेले आणि योगनिद्रेमध्ये लीन झाले. मूर राक्षस त्यांच्या मागोमाग त्या गुहेपर्यंत पोहोचला. त्याने पाहिलं की भगवान विष्णू योगनिद्रा घेत आहेत. त्याच्या मनात कपटी विचार आला आणि तो स्वतःशीच म्हणाला, युद्धात मी यांना हरवू शकलो नाही, पण आता हीच योग्य संधी आहे. हे निद्रिस्त असताना मी त्यांचा वध करतो. असं म्हणत त्याने तलवार उचलली, पण भगवान विष्णूंवर तो वार करणार इतक्यात एक अद्भुत चमत्कार घडला. भगवान विष्णूंच्या दिव्य तेजातून एक तेजस्वी, अलौकिक आणि दिव्य अशी स्त्री शक्ती प्रकट झाली. तिच्या अंगातून सूर्याप्रमाणे तेज निघत होतं. तिच्या हातामध्ये विविध दिव्य शस्त्र होती. तिला पाहून मूर सुद्धा काही क्षण थक्क झाला. ती देवी सिंह गर्जनेसारख्या आवाजात म्हणाली, अरे दृष्टा, निद्रिस्त असलेल्या माझ्या प्रभूंवर वार करण्याचं धाडस कसं करतोस? आधी त्यासाठी माझा सामना कर. मूर संतापला आणि त्या देवीशी त्याचं प्रचंड युद्ध सुरू झालं. दोघांमध्ये भीषण सामना झाला. संपूर्ण गुहा जय जयच्या घोषाने दुमदुमली, कारण त्या देवीने शेवटी आपल्या दिव्य शक्तीने मूर राक्षसाचा वध केला होता. आणि त्याच क्षणी भगवान श्रीहरी श्री विष्णू सुद्धा आपल्या योगनिद्रेतून जागे झाले. त्यांच्या समोर मूर राक्षसाचा देह पडलेला होता, म्हणजेच मृत पडलेला देह पडलेला होता. मग भगवान श्रीहरी विष्णू जागे झाल्यानंतर त्यांनी समोर पाहिलं आणि त्यांच्या समोर एक दिव्य तेजस्वी आणि अत्यंत विनम्र अशी देवी हात जोडून उभी होती. भगवान विष्णूंना खरं तर क्षणभर आश्चर्य वाटलं, कारण ज्याचा पराभव करण्यासाठी अनेक वर्ष युद्ध करावं लागलं, तो मूर राक्षस आता या जगामध्ये राहिलेला नव्हता, तो पराभूत झाला होता. मग भगवान श्रीहरी विष्णूंनी प्रेमाने त्या देवीला विचारलं, हे देवी, आपण कोण आहात? हा पराक्रम कोणी केला? तेव्हा ती देवी नम्रपणे म्हणाली, प्रभू, मी आपल्या दिव्य तेजातूनच प्रकट झालेले आहे. आपण योगनिद्रेमध्ये असताना या दृष्ट राक्षसाने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि धर्माचं रक्षण व्हावं म्हणून मी त्याचा वध केला. भगवान विष्णूंना तिचा पराक्रम पाहून खूप आनंद झाला. त्यांच्या मुखावर समाधानाचं हास्य उमटलं. ते म्हणाले, हे देवी, आज तू केवळ माझंच नव्हे तर संपूर्ण धर्माचं रक्षण केलं आहे. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. माग, तुला जो वर हवा असेल तो माग. तर हा क्षण खूप पवित्र असा होता. देवीने स्वतःसाठी संपत्ती मागितली नाही, स्वर्ग मागितला नाही, सत्ता मागितली नाही. तिने जे मागितलं त्यामुळे आजही आपल्यासारखे कोट्यवधी हिंदू श्रद्धेने एकादशीचं व्रत करतात. ती देवी काय म्हणाली? तर ती असं म्हणाली,
हे श्रीहरी, माझी एकच इच्छा आहे, ज्या दिवशी मी प्रकट झाले तो दिवस माझ्या नावाने ओळखला जावा. त्या दिवशी जे भक्त श्रद्धेने तुमचं स्मरण करतील, उपवास करतील, इंद्रियांवर संयम ठेवतील आणि भक्तिभावाने तुमची पूजा करतील, त्यांच्यावर तुमची विशेष कृपा राहो. भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी तिने मागितलेल्या वराला तथास्तु म्हटलं आणि ते पुढे म्हणाले, आजपासून तू एकादशी या नावाने संपूर्ण जगामध्ये ओळखली तसेच पूजली जाशील. सर्व व्रतांमध्ये तुझं व्रत हे श्रेष्ठ मानलं जाईल. जो भक्त श्रद्धेने एकादशी पाळेल त्याच्या मनातील पापी प्रवृत्ती कमी होतील, नष्ट होतील. त्याचं मन भक्तीकडे वळेल आणि मी त्याच्यावर माझी कृपादृष्टी नेहमी ठेवील. मंडळी, इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. धर्मग्रंथांमध्ये जेव्हा पापांचा नाश असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ फक्त बाह्य कर्मांशी जोडलेला नसतो, तर त्याचा अर्थ असा असतो, माणसाच्या मनामध्ये असलेला लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार, द्वेष या नकारात्मक प्रवृत्ती कमी व्हाव्यात. कारण मन शुद्ध झालं की माणूस आपोआप चांगल्या कर्मांकडे वळतो आणि हाच एकादशीच्या व्रताचा खरा उद्देश आहे. आता बघा, आपण पुढचा जो प्रश्न आहे, आपल्या व्हिडिओचा जो महत्त्वाचा भाग आहे, तांदूळ का खात नाही, तर ते आपण ऐकूया. बघा, आपण एकादशीला साबुदाणा खातो, राजगिरा खातो, शेंगदाणा खातो, दूध, दही, फळं खातो, पण जेवणातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ तांदूळ मात्र खात नाही. अर्थात ज्याला उपवास आहे तो काही तांदूळ खाणार नाही, पण आपल्या घरचे सगळेच एकादशी करत नाही ना, बाकीचे तर अन्नधान्य या दिवशी खातात, तर त्यांनी सुद्धा या दिवशी तांदूळ खायचे नसतात. तर बघा, वैष्णव परंपरेमध्ये अशी श्रद्धा सांगितली जाते की भगवान विष्णूंनी एकादशी देवीला वरदान दिल्यानंतर पापपुरुष भयभीत झाला. तो विष्णूंना म्हणाला, प्रभो, जर प्रत्येक जण एकादशीचं व्रत करू लागला तर माझं अस्तित्व संपून जाईल, मग मी कुठे राहू. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला सांगितलं, एकादशीच्या दिवशी तू धान्यामध्ये आश्रय घे. असा धार्मिक समज आहे की त्या दिवसापासून एकादशीला धान्य टाळण्याची प्रथा सुरू झाली. याच कारणांमुळे वैष्णव संप्रदायामध्ये फक्त तांदूळच नाही तर गहू, डाळी, इतर धान्यही खाल्ले जात नाही, एकादशी असेल किंवा कोणताही उपवास असेल तरी. मात्र विशेषतः तांदूळ न खाण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली. मंडळी, याच्या मागे अजून एक प्राचीन कथा सांगितली जाते महर्षी मेधा यांची. महर्षी मेधा हे अत्यंत तेजस्वी, तपस्वी आणि विद्वान ऋषी होते. अनेक वर्ष त्यांनी कठोर तप केलं. त्यांच्या तपामुळे संपूर्ण परिसर पवित्र झाला. लोक त्यांचा खूप आदर करायचे. पण काही धार्मिक आख्यायिकांमध्ये असा उल्लेख आहे, तांदळाची उत्पत्ती महर्षी मेधा यांच्या तपाशी जोडली जाते. म्हणून तांदूळ हे केवळ अन्न नसून अत्यंत पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणूनच त्यागाच्या दिवशी त्या पवित्र धान्याचाही त्याग करावा अशी परंपरा रूढ झाली. इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे की महर्षी मेधा यांची कथा लोकपरंपरेमध्ये सांगितली जाणारी आख्यायिका आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये तिचे तपशील वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जातात. तर एकादशी म्हणजे काय? त्याग. ज्या गोष्टी आपण रोज खातो, ज्यावर आपलं प्रेम असतं, त्याचाच एक दिवस त्याग करून आपण स्वतःवर संयम ठेवतो. बघा, आपण त्या दिवशी जिभेवर नियंत्रण ठेवलं, हळूहळू त्याच्यामुळे मनावर सुद्धा नियंत्रण आपल्याला ठेवता येतं आणि त्याच्याशिवाय आपली साधना पूर्ण होत नाही. एकदा की मन जिंकलं तर आपलं आयुष्य सुद्धा तितकंच सुंदर होतं. म्हणूनच संतांनी असं सांगितलेलं आहे, एकादशीला इंद्रिय संयमाचा दिवस, तसेच अन्नाचा त्याग करणं, रागाचा त्याग करणं, अहंकाराचा त्याग करणं, वाईट सवयींचा त्याग करणं आणि देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. बघा, एकादशीच्या दिवशी काय काय आपल्याकडून घडतं. तर आयुर्वेद याच्या मागे हे सांगतं की पावसाळा, जठराग्नी, लंघन, पचनशक्ती आणि उपवास यांचा एकमेकांशी घनिष्ठ असा संबंध आहे. आणि एकादशीचं व्रत केवळ एकादशीच्या दिवसभर आणि रात्रभर केलं म्हणजे झालं असं नाही, तर दशमीच्या रात्रीपासून आपण हा उपवास सुरू करायचा. एकादशीचा संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र आणि द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा. एखाद्या वेळेस चुकून माकून आपल्याकडून एकादशी मोडली तर घाबरायचं नाही. तर आपण काय करायचं, द्वादशीच्या दिवशी पुन्हा उपवास धरायचा संपूर्ण दिवसभर, रात्रभर आणि त्रयोदशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा. म्हणजे ते काय होतं, एकादशीचं प्रायश्चित्त होतं. समजा आज एकादशी आहे,
थोड्या वेळाने तुमच्याकडून काहीतरी उलटसुलट खाल्लं गेलं आणि तुमचा उपवास मोडला, तर मग तुम्ही घाबरणार की अरे माझ्याकडून काही पाप झालं, मी आता एकादशी करू शकत नाही का? तर तुम्ही काय करायचं, तसाही तुमचा उपवास एकादशीला मोडला ना, मग तुम्ही त्या दिवशी जेवण करून घ्या, म्हणजे अन्नधान्य खा. तांदळाचा समावेश नाही केला तर उत्तमच, पण आता चला उपवास मोडलाय तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही अन्नपदार्थ त्या दिवशी खाऊ शकता. आणि मग त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्ही द्वादशीच्या दिवशी सकाळी उपवास धरायचा आणि रात्रभर तो उपवास धरायचा, म्हणजे एकादशीच्या प्रमाणेच मग तो तुम्ही द्वादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि त्रयोदशीच्या दिवशी सकाळी सोडायचा. बघा आता एकादशीला अनेक जण फळं, दूध, ताक किंवा हलक्या पदार्थांचा एक आहार घेतात आणि यामागे अजून एक गोष्ट अशी सांगितलेली आहे, समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येते आणि तांदळामध्ये जास्त पाणी असतं हेही आपल्याला सांगण्यात येतं. तर एकादशीच्या दिवशी आपण म्हणूनच तांदळाचा आहार टाळायचा असतो किंवा आपल्या घरच्यांना सुद्धा, ज्यांना उपवास नाही तर त्यांना सुद्धा तांदूळ खाणं हे टाळायला सांगायचं असतं. बघा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही खूप मोठी पूजा अर्चा घालायची गरज नाही. तुमच्याकडे पांडुरंगांची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान घालणं शक्य असेल तर स्नान घाला, किंवा नसेल शक्य, म्हणजे तशी ती मूर्ती नसेल तर कापडाने व्यवस्थित पुसून घ्या. त्याच्यानंतर त्यांना चंदनाचा गंध लावा, बुक्क्याचा गंध लावा. रुक्मिणी मातेला तुम्ही हळदी कुंकू लावू शकतात. त्याच्यानंतर तुळशीपत्र तुम्ही दोघांनाही अर्पण करा. उपवास आपल्याला असतो, देवाला नाही. आपण देवाच्या नावाने उपवास करतो, त्याच्यामुळे मग काय करायचं, देवाला आपण कोणत्याही अन्नपदार्थाचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो, म्हणजे सात्विक अन्नपदार्थ, गोड पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. तुम्ही मात्र संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करा आणि उपवास असल्यामुळे दिवसभरात अजिबात झोपायचं नाही, डायरेक्ट रात्री झोपायचं. वामकुक्षी या दिवशी घ्यायची नाही. उलट तेवढा वेळ जो आहे तो आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवायचा. तर अशा पद्धतीने हे एकादशीचं व्रत आपल्याकडून सुफळ संपूर्ण होऊन जातं. तांदळाचा वापर या दिवशी का करायचा नाही, पूजेमध्ये तुम्ही अक्षता म्हणून करू शकता बरं का, तशी काही अडचण नाही. पण आपण मनुष्य प्राण्याने खाण्यासाठी म्हणा किंवा उपवासाच्या पदार्थांमध्ये तांदूळ आपण नाही बघितले तरी पण चालणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि काही पौराणिक कथांचा वैज्ञानिकदृष्ट्या तसेच आयुर्वेदाचाही संदर्भ इथे सांगण्याचा प्रयत्न केला. कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून तेवढं नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी.